नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत क्लास SYBSC सेमिस्टर 3 चं सब्जेक्ट मायनर 1 MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो LPP। बघा, युनिव्हर्सिटी KBC NMU जळगावचा हा सिलेबसला आहे। युट्यूबचं नाव आहे आपल्या चव्हाण मॅथ इंडिया। या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, आपला हा लेक्चर आहे 3rd। या आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं डेफिनेशन, दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलं की ग्राफ कसं काढायचं। बघा, तुम्ही दुसऱ्या लेक्चर जर पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्याही इक्वेशनचा ग्राफ कसं काढू, तर तुम्हाला हा फर्स्ट टॉपिक खूप इझी जाईल। त्याच्यामुळे तुम्हाला सेकंड जो लेक्चर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ कसं काढायचं ते शिकवलेलं आहे मी, तर ते तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवून देईन। चला तर आज पाहणार आहोत आपण काय, लेक्चर 3 सोल्युशन ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम। बघा, जे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्याला ग्राफिकल मेथड एक आहे आणि दुसरी आहे एक सिम्प्लेक्स मेथड, तो युनिट 2 मध्ये आहे। तर सिलेबस बघूया आपल्याकडे। बघा, सिलेबस कोणता कोणता आहे। युनिट फर्स्ट मध्ये लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये बघा आपण पहिल्या 2 व्हिडिओ फॉर्मेशन ऑफ LPP पाहिलेला आहे। आता तिसरा टॉपिक पाहणार आपण सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड, आणि जो 4th टॉपिक आहे तो अनबाउंडेड सोल्युशन, 5th अल्टरनेट सोल्युशन आणि 6th इनफाइनाइट सोल्युशन आणि जो नंतर आहे इनफिजिबल सोल्युशन। हा टॉपिक संपल्यानंतर आपण सेकंड टॉपिक चालू करणार आहे सिम्प्लेक्स मेथड, त्याच्यानंतर आहे 3rd असाइनमेंट प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर आहे युनिट 4 गेम थेरी। हे सगळे टॉपिक आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये पाहणार आहोत। बघा, त्याच्यानंतर आपल्याकडे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगतो की काय असतं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम। तर लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमसाठी तुम्हाला लागतं डिसिजन व्हेरिएबल लागतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लागतं, लिनियर कॉन्स्टंट लागतं आणि नॉन निगेटिव्ह लागतं। बघा, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हणजे LPP कसं असतं, तुम्हाला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज क्वेश्चन मध्येच असतं। Z इक्वल टू या फॉर्म मध्ये इक्वेशन असतं तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो बघा, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, याला काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन। त्याच्यानंतर बघा तुम्हाला कॉन्स्टंट असतं बघा, लिनियर कॉन्स्टंट, हे जे अशा फॉर्म मध्ये राहतं त्याला आपण काय म्हणतो लिनियर कॉन्स्टंट म्हणतो याला। आणि त्याच्यानंतर तुम्हाला नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन। या 4 आता डिसिजन व्हेरिएबल म्हणजे कोणते, जे तुमच्याकडे x जेवढे व्हेरिएबल असतील त्याला आपण म्हणतो डिसिजन व्हेरिएबल। बघा, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बनवण्यासाठी तुम्हाला डिसिजन व्हेरिएबल लागतो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लागतो, लिनियर कॉन्स्टंट लागतं आणि नॉन निगेटिव्ह कंडिशन लागते। मग ह्या चारीचं मिळून तुम्हाला LPP तयार होतो। आता LPP सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मेथड आहे, एक सिम्प्लेक्स मेथड आहे आणि दुसरं ग्राफिकल मेथड्स। आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ग्राफिकल मेथड्स। बघा, ग्राफिकल मेथड्स, चला तर पाहूया आपण ग्राफिकल मेथड्स। ग्राफिकल मेथड पाहण्याच्या अगोदर तुम्हाला काही डेफिनेशन आहेत बघा, ठीक आहे। हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण तुम्ही जर पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघितलं तर तुम्हाला हा ग्राफिकल मेथड पूर्णपणे समजेल, कारण आपण या व्हिडिओमध्ये 5 एक्झाम्पल असे घेणार आहेत वेगवेगळ्या टाईपचे, जे 5 एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजून सांगेल आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच अशी आशा करतो, ठीक आहे। चला तर पाहूया आपण डेफिनेशन। बघा, डेफिनेशन मध्ये तुमच्याकडे पहिलं सोल्युशन ऑफ LPP काय राहतो। सोल्युशन ऑफ LPP म्हणजे काय की तुमच्याकडे जे कॉन्स्टंट आहेत, ठीक आहे, ते कॉन्स्टंट आहेत, ज्या XY जे असतील, जे आपण व्हॅल्यू काढतो म्हणजे x1 x2 च्या व्हॅल्यू सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तुमच्याकडे, बघा हे कॉन्स्टंट जर सगळं सॅटिस्फाय करत असेल, हे कॉन्स्टंट x व्हॅल्यू, x आणि व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काय असेल म्हणजे ही दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करेल, तर आपण काय म्हणतो सोल्युशन ऑफ LPP। त्याच्यानंतर आहे बघा फिजिबल सोल्युशन। फिजिबल सोल्युशन म्हणजे काय, जे आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत सोल्युशनसाठी, त्या जर पॉझिटिव्ह येत असेल म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण फिजिबल सोल्युशन। बघा, नॉन निगेटिव्ह सोल्युशन, कॉन्स्टंट जे आहे तुमच्याकडे ते जर नॉन निगेटिव्ह असेल x आणि y तर त्याला आपण म्हणतो फिजिबल सोल्युशन। आता बेसिक सोल्युशन म्हणजे काय, आता पुढे आहे तुमच्याकडे काय बेसिक सोल्युशन। बघा, बेसिक सोल्युशन म्हणजे काय की तुमच्याकडे इक्वेशन आहे, सपोज 2 इक्वेशन आहे आणि तुमच्याकडे 3 व्हेरिएबल असेल, ठीक आहे। तर हे जे बेसिक व्हेरिएबल आहे तुमच्याकडे, हे 2 म्हणजे जेवढे इक्वेशन तेवढे व्हेरिएबल असेल त्याला आपण बेसिक सोल्युशन म्हणतो, आणि जे एक्स्ट्रा आहे त्याला आपण म्हणतो नॉन बेसिक्स। काय म्हणतो नॉन बेसिक म्हणजे काय की तुमच्याकडे m सायमल्टेनियस इक्वेशन आहे आणि n अननोन व्हेरिएबल आहे, पण व्हेरिएबल जास्त आहे इक्वेशन पेक्षा, तर तुम्हाला काय म्हणतो आपण, आणि n-1 व्हेरिएबल काय असतो तुमच्याकडे 0, तर त्याला म्हणतो आपण नॉन बेसिक, आणि एक जो जेवढे व्हेरिएबल तेवढे इक्वेशन त्याला काय म्हणतो आपण बेसिक व्हेरिएबल, बेसिक सोल्युशन। आता बेसिक फिजिबल सोल्युशन म्हणजे काय की तुमच्याकडे बघा जेवढे इक्वेशन, सपोज 3 इक्वेशन आहे आणि 5 व्हेरिएबल आहे, ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय की सपोज x y z w आणि असेल मे बी काही जे असेल ते, ठीक आहे,
टी सपोज, तर एक्स वाय झेड जे आहे तुमच्याकडे बेसिक आहे आणि जर एक्स वाय झेड ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 झाली तर आपण म्हणतो काय की बेसिक पण आहे आणि फिजिबल सोल्युशन पण आहे. ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन म्हणजे काय की तुमच्याकडे जे एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू आहे त्या ऑप्टिमाइज जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जो असतं आपल्याकडे त्याला जर सॉल्व्ह करत असेल बेसिक फिजिबल सोल्युशन त्याला आपण म्हणतो ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन. याची आपल्याला डेफिनेशन सध्या गरज नाही, फक्त तुम्हाला समजावा या गोष्टी येणारे परत म्हणून मी इथे शिकवतोय. आपला मेन उद्देश आहे की एक्झाम्पल. चला तर आपण येऊया आता आपल्या ग्राफिकल मेथड्स मध्ये. बघा ग्राफिकल मेथड्स आपण तुमच्याकडे दोनच व्हेरिएबल असेल तरच आपण ग्राफिकल मेथड वापरतो. दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल असेल तर आपण त्याला सिम्प्लेक्स मेथड वापरतो. आता बघा तुमच्याकडे ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करण्यासाठी जी वर्किंग रूल्स आहे तर वर्किंग रूल्स मध्ये तुम्हाला याची गरज नाही, मी एक्झाम्पल घेणार आहे 5 त्याच्यामुळे वर्किंग रूल जरी नाही आठवलं तरी चालेल तुम्हाला. फक्त आपण थोडं थोडं पाहूया. पहिलं तुम्ही डिसिजन व्हेरिएबल तुमच्याकडे एक्स आणि वाय असेल तर तुम्ही काय करणार पहिलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तुम्हाला मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज असेल झेड इक्वल टू एक्स प्लस हे गिव्हन असेल तुम्हाला क्वेश्चन मध्ये. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही फ्रेम कन्स्टंट करणार ट्रान्सलेट कंडिशन इनटू इनइक्वालिटीज मध्ये करणार तुम्ही. याची काही गरज नाही आपल्याला. इथं कन्वर्ट इनइक्वालिटी टू इक्वेशन मध्ये करणार. आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस पाहणार आहोत की जे तुमच्याकडे इनइक्वालिटीज आहे कन्स्टंट आहे त्याला आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ केल्यानंतर तुमच्याकडे फिजिबल रिजन म्हणजे कॉमन रिजन काढायचा आहे त्या ग्राफ मधून आणि त्या ग्राफ मध्ये कॉमन रिजन काढल्यानंतर तुमच्याकडे कॉमन रिजन जो आहे तो फिजिबल रिजन त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय कॉर्नर पॉईंट जो तुमच्याकडे फिजिबल रिजन आहे त्याला काय कॉर्नर पॉईंट काढायचं आहे. ते कॉर्नर पॉईंट काढल्यानंतर झेड इथं व्हॅल्यू पुट करायची आहे एक्स आणि वाय ची कॉर्नर पॉईंटची आणि तुम्हाला एक्स्ट्रीम पॉईंट म्हणजे एक तर मॅक्सिमम भेटेल किंवा मिनिमम व्हॅल्यू भेटेल ते तुमच्याकडे काय असेल सोल्युशन असेल त्याला म्हणतो आपण ऑप्टिमल व्हॅल्यू असेल. अशा पद्धतीने आपल्याकडे हे ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करण्याची मेथड्स आहे. बघा ग्राफिकल मेथड सॉल्व्ह एलपीपी विथ एक्झॅक्टली 2 व्हेरिएबल पाहिजे आणि ऑप्टिमल सोल्युशन इफ एक्झिस्ट ऍट कॉर्नर पॉईंट. कॉर्नर पॉईंटलाच काय होतं तुमच्याकडे एक्झिस्ट होतो त्याला आपण फिजिबल रिजन म्हणतो. चला इथं आता हे झालं आपल्याकडे काय की तुम्हाला बेसिक ग्राफिकल मेथडचं आपण समजून सांगितलेलं आहे. चला तर आपण एक्झाम्पल पाहूया. बघा आपण 5 एक्झाम्पल घेणार आहोत आणि 5 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्टली जो आहे हा ग्राफिकल मेथड समजून जाईल. चला तर पाहूया आता पहिला एक्झाम्पल. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया एक्झाम्पल. आता बघा एक्झाम्पल मी फर्स्ट नाही घेत आहे पहिलं सेकंड घेतोय. मग सेकंड जर समजला तर तुम्हाला फर्स्ट पण समजेल. बघा फर्स्ट आपण हा एक्झाम्पल घेऊया. या एक्झाम्पल मध्ये विचारलंय काय तुम्हाला यूज ग्राफिकल मेथड टू सॉल्व्ह द फॉलोइंग एलपीपी. तर तुम्हाला एलपीपी काय दिलाय बघा हे एलपीपीचं आहे. याला आपण म्हणतो काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये बघा तुम्हाला एक तर मॅक्सिमाइज विचारलं जाईल किंवा एक तर मिनिमाइज विचारलं जाईल. मॅक्सिमाइज असेल तर मॅक्सिमाइज काढायचं, मिनिमाइज असेल तर मिनिमम व्हॅल्यू काढायची. तर झेड इक्वल टू काय तुमच्याकडे 2x प्लस 3y हा तुमच्याकडे आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झाला. याचा सध्या आपल्याला काही वापर करायचा नाही. दुसरा आहे तुम्हाला कॉन्स्टंट. बघा कॉन्स्टंट मध्ये फक्त तुम्हाला एकच इक्वेशन दिलेलं आहे कॉन्स्टंटचं आणि तुम्हाला हे आहे तुम्हाला नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. तर पहिला आपण कॉन्स्टंटचा विचार करणार. बघा जेवढे कॉन्स्टंट असतील त्याला इक्वेशन नंबर देऊन टाकायचे. तर आपल्याकडे किती कॉन्स्टंट आहे सध्या तरी एकच कॉन्स्टंट आहे तो आहे x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. काय करायचं मी एक गिवन मध्ये लिहित असताना गिवन मध्ये तुम्ही परत इक्वेशन लिहायचं आणि इक्वेशन लिहिताना तुम्ही याला इक्वेशन 1 नेऊन जेवढे कॉन्स्टंट असतील त्याला नंबर देऊन टाकायचे. आपल्याकडे एकच आहे तर मी एकच दिलं. तुमच्याकडे 2 असतील तर तुम्ही 2 घ्या. जेवढे कॉन्स्टंट असतील बघा कन्वर्ट जेवढे कॉन्स्टंट असतील इनइक्वालिटीज वाले. बघा हे इनइक्वालिटीज आहे. इनइक्वालिटीजला कन्वर्ट कशामध्ये करायचं इक्वेशन मध्ये करायचं. तर कसं करणार आपण बघा फ्रॉम इक्वेशन 1 ला या. फ्रॉम इक्वेशन 1 काय सांगतो तुमच्याकडे की x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे. तर आपण आता लेस दॅन इक्वल टू 4 घेणार आहे का नाही. तर काय घेणार आता आपण इक्वल टू 4 घेणार आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे जेवढे कॉन्स्टंट असतील तेवढ्याला सॉल्व्ह करायचंय. तर बघा तुमच्याकडे एकच कॉन्स्टंट आहे तर त्याला सॉल्व्ह करूया पहिलं. तर कसं करणार आपण पुट पहिलं काय करणार x इक्वल टू 0 आणि नंतर काय करणार पुट y इक्वल टू 0. बघा x इक्वल टू 0 पुट करून तुमच्याकडे आन्सर काय येतं बघा या इक्वेशनलाच पुट करायचंय. तर x व्हॅल्यू 0 पुट केली मी 0 प्लस y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 4 देन इम्प्लाइज
y इक्वल टू किती 4. ज्यावेळेस तुम्हाला x व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस तुमच्याकडे y ची व्हॅल्यू किती आली 4. ओके, सेम आता या इथं. आता इथं बघा y ची व्हॅल्यू किती मी पुट केली 0. याच इक्वेशन मध्ये पुट करायची आपल्याला. y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर x प्लस 0 इक्वल टू किती 4. देन इम्प्लाइज x इक्वल टू किती आला 4. बघा ज्यावेळेस तुम्हाला x इक्वल टू 0 होता त्यावेळेस y ची व्हॅल्यू 4 आली. ज्यावेळेस तुम्हाला y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली 4. कोणताही इक्वेशन किती कन्स्टंट असू त्यावेळेस सेमच प्रोसेस करायची की x व्हॅल्यू एकदा 0 घ्यायची, त्यासाठी एकदा y काढायचा आहे, एकदा y ची व्हॅल्यू 0 करायची, त्यासाठी x काढायचा आहे. आपल्याकडे 2 पॉइंट का काढायचे असे, कारण आपल्याला एक लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे आणि आपल्याला जो ग्राफ आपण काढणार आहोत त्या ग्राफवर 2 पॉइंटवरून आपण लाईन ड्रॉ करायची आहे. तर तुम्हाला पुढे समजेलच. ठीक आहे, माझ्याकडे 2 पॉइंट आले बघा. 2 पॉइंट आले बघा. माझ्याकडे x प्लस y हा तुमच्याकडे काय होतं इक्वेशन होतं बघा. ज्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू 0 असेल बघा, इक्वेशन ऑफ लाईन मी याला टेबल मध्ये कन्वर्ट करतो. ज्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y किती आला माझ्याकडे 4 आला. ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आला तुमच्याकडे 4 आला. मग x, y म्हणजे काय, पहिलं x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 4. त्याच्यानंतर बघा x ची व्हॅल्यू 4 त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती 0. आता साइन तुमच्याकडे बघा, साइन या कॉन्स्टंट मध्ये साइन कसं आहे तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, तर मी लेस दॅन ऑर इक्वल टू घेतला. आता मला रिझन चेक करायचं आहे, तर रिझन चेक कसं करणार इथं बघा. रिझन चेक करायचं आहे तर रिझन चेक करताना ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने सोल्युशन आहे हे चेक करायचं आपल्याला. तर कसं करणार की तुम्ही जो तुमच्याकडे कॉन्स्टंट असेल त्याला आपण पुट करणार काय, पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करणार. ओके बघा इथं पण पुट करू शकता, पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 म्हणजे काय, आपल्याकडे एकच इक्वेशन कॉन्स्टंट 2 असतील तर दोघांमध्ये सेपरेट सेपरेट केलं असतं. तर पुट करा किती 0 प्लस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. देन इम्प्लाइज किती 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. हे स्टेटमेंट ट्रू आहे का बघा. 0 हा 4 पेक्षा बरोबर छोटा आहे का, बस हे ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट असेल तर तुमच्याकडे सोल्युशन जे आहे, सोल्युशन हॅज ओरिजिन साइड. ओरिजिन साइड जर तुमच्याकडे हा स्टेटमेंट ट्रू नसता किंवा 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 आला असता तर हे ट्रू स्टेटमेंट नाही, फॉल्स स्टेटमेंट आहे. तर सोल्युशन तुमच्याकडे ओरिजिन साइडला नाही, नॉन ओरिजिन साइडला आहे. आपण ते सेकंड जो लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ग्राफ काढायचं शिकलाय. तुम्ही हा लेक्चर पाहण्याच्या अगोदर तो लेक्चर 5 सेकंड त्याच्यामध्ये मी ग्राफ कसं काढायचं भरपूर एक्झाम्पल घेतले, 15-20 एक्झाम्पल. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ग्राफ मध्ये परत कधी प्रॉब्लेम येणारच नाही. मग तिथे मी शिकवलेलं आहे की ओरिजिन साइडने सोल्युशन असतं किंवा नॉन ओरिजिन साइडने फिजिबल रिझन साठी आपल्याला काय लागतं ते. चला तर आपल्याकडे आता आपलं एवढं समजलं की याचं सोल्युशन जे आहे काय तुमच्याकडे ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. ओरिजिन साइड म्हणजे काय की तुमच्याकडे सपोज हे ग्राफ आहे, ग्राफ मध्ये तुमच्याकडे एखादी लाईन असेल बघा, हा सेंटर आहे, या साइडला म्हणजे ओरिजिन साइड आणि या लाईनच्या इकडचा भाग म्हणजे नॉन ओरिजिन साइड. म्हणजे तुमच्याकडे सेंटरच्या साइडनी त्या लाईनच्या सेंटरच्या साइडनी ओरिजिन साइड असतं आणि त्या लाईनच्या अपोजिट साइडला काय असतो नॉन ओरिजिन. चला आपण आता हा टेबल पाहिला, टेबल पर्यंत आलो. तुमच्याकडे दुसरं काय होतं की x आणि y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चा मीनिंग काय होतो की तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन म्हणजे फक्त आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटचा विचार करायचा आहे, त्याच्यामध्ये सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचा काही विचार करायचा नाही. त्याला आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन म्हणतो. म्हणजे x पण पॉझिटिव्ह आणि y पण पॉझिटिव्ह कुठं असतो तुमच्याकडे, फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. चला तर बघा आपण टेबल पासून आपण ग्राफ काढूया. आता बघा आपल्याकडे एकच इक्वेशन होतं म्हणून आपण एवढी माहिती भरली. काय काय माहिती आली आपल्याकडे इक्वेशन आहे. ज्यावेळेस माझ्याकडे x व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू 4 आली, x, y 0, 4. त्याच्या ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू माझ्याकडे 4 आली म्हणजे 4, 0. म्हणजे माझ्याकडे 2 पॉइंट भेटले बघा आता या इक्वेशन साठी. बघा कोणते पॉइंट आहे, पहिला की तुमच्याकडे पहिला पॉइंट आहे कोणता 0, 4 आणि दुसरा पॉइंट आहे काय 4, 0. याच्यापासून मला लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे. चला तर बनवूयात. मी ग्राफ कडे येतोय. बघा हा माझा ग्राफ आहे. तर ग्राफ मध्ये तुमच्याकडे हा एक्स ऍक्सिस असतो, हा आडवी लाईन याला एक्स ऍक्सिस म्हणतो आपण आणि ही उभ्या लाईनला काय म्हणतो आपण वाय ऍक्सिस म्हणतो. तर बघा हा सेंटरला तुमच्याकडे हा 0, मी 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे, मी पुढे लिहित नाही. परत सेम इकडे काय तुमच्याकडे 1, 2, 3, हा तुमच्याकडे 4, हा 5, 6 आणि हा 7. ठीक आहे, एकदम बेसिक पासून सांगतो, एकदम स्लो सांगतोय. तुमच्याकडे परत बघा जेवढे पॉझिटिव्ह नंबर असतात तेवढे निगेटिव्ह खाली
-2 -3 -4 आणि खाली आहे. पण त्याच्यानंतर हा -1 -2 -3 याची आपल्याला काही गरज नाही सध्या. चला तर पाहूया की आपल्याकडे दोन पॉईंट कोणते आलेले होते की पहिला पॉईंट होता तुमच्याकडे 0,4 आणि दुसरा पॉईंट होता काय 4,0. या दोन पॉईंट मध्ये लाईन ड्रॉ करूया. पहिलं बघा 0,4 बघा 0,4 एक्स ऍक्सिस 0 आहे आणि वाय ऍक्सिस 4 आहे. तर एक्स ऍक्सिस 0 कधी असते इथं असते आणि वाय ऍक्सिस 4 कुठे आहे तुमच्याकडे इथं बघा. हा पॉईंट झाला तुमच्याकडे काय 0,4 का तर एक्स ऍक्सिस जो आहे तो 0 कुठं असतो वाय ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस 0 कुठं असतो तुमच्याकडे एक्स ऍक्सिस. म्हणजे हा पहिला पॉईंट भेटला तुमच्याकडे 0,4. दुसरा पॉईंट आहे तुमच्याकडे 4,0 बघा 4,0 कुठं आहे बघा एक्स ऍक्सिस वरचा 4 आणि वाय 0 म्हणजे हा पॉईंट याला म्हणतो आपण 4,0. बघा प्रत्येक लाईनचं दोन पॉईंट काढायचे आपल्याला. दोन पॉईंट काढून तुम्हाला काय करायचं ती लाईन ड्रॉ करायची आहे. बघा मी लाईन ड्रॉ करतो आता या दोन पॉईंटचं. बघा फक्त समजून घ्या आता थोडंफार इकडे तिकडे होईल. ही लाईन आहे बघा. ही कोणत्या इक्वेशनचं लाईन आहे x + y = तुमच्याकडे 4 या इक्वेशनची ही लाईन झाली. आता सोल्युशन कोणत्या साईडला आहे तुमच्याकडे ओरिजिन साईडला. बघा ओरिजिन साईड या साईडला सोल्युशन आहे. ओरिजिन साइड का कारण हा तुमच्याकडे सेंटर आहे याला आपण 0,0 म्हणतो. ही सेंटर ओरिजिन आहे. ओरिजिन साइडला सोल्युशन बघा हा पूर्ण पार्ट आला. आता इथं बघा तुमच्याकडे मला काय करायचं आहे एकच लाईन असल्यामुळे आता मला कॉमन म्हणजे फिजिबल रिजन घ्यायचं म्हणजे कॉमन रिजन घ्यायचं. तर कॉमन रिजन कसं घेणार मी इथं. तर कॉमन रिजन बघा तुमच्याकडे बाउंड्री पॉईंट कोणते कोणते आले. आता इथं बघा तुमच्याकडे हा पण पार्ट आला हा पण पार्ट आला सेकंड क्वाड्रंट पण आला थर्ड क्वाड्रंट पण आला फोर्थ क्वाड्रंट पण आलाय सोल्युशन मध्ये. पण आपल्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आपल्याला ह्या बाकी पार्ट कोणताच घ्यायचा नाही. म्हणजे तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये काही घ्यायचं नाही थर्ड क्वाड्रंटचं काही घ्यायचं नाही आणि फोर्थ क्वाड्रंट पण घ्यायचं नाही. फक्त घ्यायचं कोणतं तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा कॉमन रिजन काय आला तुमच्याकडे हा कॉमन रिजन आला तुमच्याकडे एवढा फर्स्ट क्वाड्रंटचा. हा काय आला तुमच्याकडे फर्स्ट क्वाड्रंटचा एवढा पार्ट आला. ओके बघा एवढ्या पार्ट मध्ये तुम्हाला 3 पॉईंट भेटले. बाउंड्री पॉईंट कॉर्नर पॉईंट बघा ग्राफिकल मेथडला दुसरं नाव काय आहे कॉर्नर पॉईंट. बघा 3 पॉईंट आहे तुमच्याकडे 3 पॉईंट. त्याला नाव दिलं मी याला पहिल्याला O नाव दिलं दुसऱ्याला नाव दिलं A आणि दुसऱ्याला B. बघा पहिला पॉईंट O जो आहे तो काय तुमच्याकडे 0,0 आहे. A पॉईंट काय 0,4 आहे आणि B पॉईंट आहे 4,0. तर 4 पॉईंट आपल्याकडे याला म्हणतो आपण फिजिबल रिजन. काय म्हणतो फिजिबल रिजन म्हणजे हा जो कॉमन पार्ट आला तुमच्याकडे त्याला म्हणतो आपण फिजिबल रिजन. चला इथं लिहूया. बघा फिजिबल रिजन भेटला आपल्याकडे ट्रायंगल OAB. मी त्याला नाव दिलं OAB. आपल्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट म्हणजे बाउंड्री पॉईंट कोणते कोणते आहेत बघा हा OAB. बघा O म्हणजे 0,0 A म्हणजे 0,4 आणि B म्हणजे काय तुमच्याकडे 4,0. बघा भेटल्यानंतर आपण काय करणार आता की आपल्याला काय काढायचं मॅक्सिमाइज व्हॅल्यू काढायचं आहे. तर कसं काढणार आपण बघा O आपल्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट काढणार 0,0 परत A 0,4 या एक्स्ट्रीम पॉईंट म्हणजे बाउंड्री पॉईंट कॉर्नर पॉईंट वर आपण व्हॅल्यू काढणार झेडची. तर तुम्हाला झेड आता बघा झेड आपल्याला आतापर्यंत गरज पडली का नाही. आता आपण क्वेश्चन मध्ये येऊया. आपल्याला झेड काय आहे 2x + 3y. बघा झेडची व्हॅल्यू इथून आपल्याला मॅक्सिमाइज व्हॅल्यू काढायची आहे. चला या आपल्या क्वेश्चन मध्ये झेड इक्वल टू काय तुमच्याकडे 2x + 3y आहे. चला व्हॅल्यू पुट करूया. बघा पहिलं हा x ची व्हॅल्यू असते हा काय असतो तुमच्याकडे y ची व्हॅल्यू पुट करूया. इथं z इक्वल टू किती 2 × 0 + 3 × 0. तर 2 × 0 किती आला 0 + 0 = 0. तर टोटल बघा व्हॅल्यू ऑफ z किती आला तुमच्याकडे 0. दुसरं या तुमच्याकडे z इक्वल टू परत x ची व्हॅल्यू 0 पुट करायची y ची व्हॅल्यू 4 पुट करायचं किती तुमच्याकडे 2 × 0 + 3 × 4. तर किती 2 × 0 0 आणि 3 × 4 किती तुमच्याकडे 12. तर व्हॅल्यू ऑफ z किती आले तुमच्याकडे 12. आता येऊया परत 4,0 वर z इक्वल टू x ची व्हॅल्यू किती पुट करायची मला 4 आणि y ची व्हॅल्यू किती पुट करायची 0. तर किती 2 × 4 + 3 × 0 इक्वल टू 2 × 4 8 आणि प्लस 3 × 0 0. तो टोटल किती आता 8. तर आपल्याला मॅक्सिमाइज व्हॅल्यू बघा व्हॅल्यू ऑफ z मॅक्सिमम काढायचं होतं. तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती आले तुमच्याकडे 12. बघा मॅक्सिमम मिनिमम विचारला असतं तर 8 आला असतं 0 आला असता 0. तर तुमच्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू आली 12. कोणत्या पॉइंटला आली ती बघा कोणत्या पॉइंटला आहे A 0,4. तर आपला फायनल जो आन्सर आहे x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 4 इज ऑप्टिमल सोल्युशन आणि मॅक्सिमाइज किती आला तुमच्याकडे 12 आलेला आहे.
ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन शिकवलेला आहे. तुम्हाला समजला असेल. हा झाला पहिला एक्झाम्पल. अजून आपण 4 एक्झाम्पल घेणार आहेत. चला तर पाहूया आता पुढचा एक्झाम्पल. सेम प्रोसेसने सॉल्व्ह करायचा आहे. परत एकदा मी प्रोसेस सांगतो फास्टली. तर पहिलं काय करणार आपण, जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट त्याला कन्वर्ट करायचं इक्वेशन मध्ये. म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर टोटली फक्त इक्वल टू घ्यायचं. ते घेतल्यानंतर प्रत्येक कॉन्स्टंटला काय करणार आपण, सॉल्व्ह करणार. सपोज जेवढे कॉन्स्टंट असतील पहिलं त्याची इक्वेशन बनवणार आपण, इक्वेशन ऑफ लाईन. नंतर काय करणार, एकदा एक्स व्हॅल्यू 0 पुट करणार, तुम्हाला वाय भेटेल. इथून y ची व्हॅल्यू 0 पुट करणार, तिथून तुम्हाला x भेटेल. इथून तुम्हाला एक इक्वेशनचं ग्राफ भेटेल, म्हणजे लाईन भेटेल. परत सेम दुसरा इक्वेशन असेल, कॉन्स्टंट असेल, सेम प्रोसेस. जेवढे कॉन्स्टंट असतील तेवढे तुम्हाला अशी प्रोसेस करावी लागेल. ते केल्यानंतर आपण ग्राफ मध्ये ड्रॉ करणार. ग्राफ मध्ये ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला जो कॉमन रिजन आहे, त्याला आपण फिजिबल रिजन आहे, त्याचे फक्त बाउंड्री पॉईंट्स घेणार आणि बाउंड्री पॉईंट वर आपण व्हॅल्यू चेक करणार. तिथून तुम्हाला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज भेटेल. चला तर पाहूया आपण दुसरा एक्झाम्पल. आता बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये या. तर दुसरा एक्झाम्पल काय तुमच्याकडे, सॉल्व द फॉलोइंग एलपीपी ग्राफिकली. तर तुम्हाला मॅक्सिमाइज दिलाय, मॅक्सिमाइज z इक्वल टू 5x प्लस 4y. याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता आपल्याला सध्या याची गरज आहे का, नाही. आता याची गरज नाही. सध्या आपल्याला लास्टला लागतो कधी, ज्यावेळेस आपण कॉर्नर पॉईंट काढू त्यावेळेस आपल्याला इथं मॅक्सिमम व्हॅल्यू पुट करायला आपल्याला इथं लागेल. सध्याची काही गरज नाहीये, याला असंच ठेवा. ओके. दुसरं या तुमच्याकडे सब्जेक्ट टू द कॉन्स्टंट. बघा कॉन्स्टंट किती आहे तुमच्याकडे, 2x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. दुसरा कॉन्स्टंट काय आहे, x प्लस 2y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. याला सेकंड म्हणा. बघा आपल्याकडे आता 2 कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि हा आहे तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह एक्सप्रेशन. याचा मिनिंग होतो की फक्त आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटचं घ्यायचं आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आपल्याला सेकंड थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचं नाही. चला तर आपण आता सोल्युशन काढूया याचं. पहिलं काम काय आपल्याला, की जेवढे तुमच्याकडे इनइक्वॅलिटीज आहेत, कन्वर्ट इनइक्वॅलिटीज कॉन्स्टंटचे, ते कशामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला, इक्वेशन. इक्वेशन म्हणजेच काय, इक्वेशनचा मिनिंग होतो की लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट साइड. म्हणजे आपण इक्वल टू घेतो. बघा लेस दॅन ऑर असेल किंवा ग्रेटर दॅन असेल तरी पण आपण काय घेणार आता, इक्वल टू. चला फ्रॉम इक्वेशन 1. बघा दोन्ही इक्वेशनचं सेपरेट करा. फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 चं बघा कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय करायचं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणार. तर बघा काय तुमच्याकडे 2x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू होतं. आता काय घेणार आपण, 10. बघा हा आला पहिला. झालं. बघा पहिला इक्वेशन तुमच्याकडे त्याच्यामध्ये लेस दॅन होतं, लेस दॅन काढून टाकला आम्ही. आता काय घेतला, फक्त इक्वल टू घेतला. ठीक आहे. आता इक्वल टू घेतला तर या आता आपलं काम काय आहे, पहिलं एकदा x इक्वल टू 0 पुट करायचं, पुट. ओके केलं पुट. तर x इक्वल टू 0 पुट करा. इथं काय तुमच्याकडं 2 इंटू 0 प्लस y इक्वल टू 10. तर 2 इंटू 0 किती, 0 प्लस y इक्वल टू, याचा मिनिंग काय झाला की y इक्वल टू किती आला तुमच्याकडे, 10. झालं. तो पॉइंट काय आला तुमच्याकडे, x, y इक्वल टू, x व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली, 10. झालं. बघा पहिला पॉइंट भेटला आपल्याला या इक्वेशनच्या लाईनचा. दुसरा करूया सेम. आता बघा आता काय करणार मी, एकदा y इक्वल टू 0 पुट करणार. बघा y इक्वल टू 0 पुट करा इथं. तर काय तुमच्याकडे 2x प्लस y ची व्हॅल्यू किती, 0 इक्वल टू 10. देन इम्प्लाइज. तर 2x इक्वल टू किती आला तुमच्याकडे, 10. देन x इक्वल टू किती, 5. 5 का, कारण हा 2 जो आहे तो डिवाइडला गेला 10 ला. तर 10 भागिले 2 किती तुमच्याकडे, 5. तर बघा ज्यावेळेस माझ्याकडं x, y इक्वल टू, बघा x व्हॅल्यू किती, 5 आणि इथं y ची व्हॅल्यू किती, 0. बघा इथं हा y ची व्हॅल्यू 0 आणि x व्हॅल्यू किती, 5. म्हणजे x आपण पहिला घेतो. बघा या इक्वेशन साठी आपल्याला 2 पॉइंट भेटले. कोणते कोणते पॉइंट भेटले आपल्याला, एक भेटला तुमच्याकडे 0,10 अँड दुसरा पॉइंट काय घेतला, 5,0. हे 2 पॉइंट भेटले आपल्याला या इक्वेशन साठी. आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ओके झालं याचं काम. आता याचं सोल्युशन आपल्याला ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने आहे चेक करायचं आहे. तर तुम्ही बघा हा इक्वेशन 1 आहे. इथं तुम्हाला x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 जर पुट केला मी, तर 2 इंटू 0 म्हणजे टोटल काय झाला, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. बघा ज्यावेळेस आपल्याला सोल्युशन ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने आहे चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार, की जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे त्याला x पण 0 पुट करायचं, y पण 0 पुट करायचं. तर इथे घेतली तुम्हाला, तर पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 पुट करा फॉर इक्वेशन 1 साठी. इक्वेशन 1 तर काय तुमच्याकडे बघा 2 इंटू 0 प्लस 0 इज लेस दॅन इक्वल टू 10. तर काय आला, 0 इज लेस दॅन इक्वल टू 10. हे ट्रू स्टेटमेंट आहे.
हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू स्टेटमेंट असल्यामुळे सोल्युशन कशा साईडने आहे ओरिजिन साईडने. जर हा फॉल्स स्टेटमेंट असता 0 जर ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असता तर हा फॉल्स स्टेटमेंट सोल्युशन तुमच्याकडे नॉन ओरिजिन साईडने. आता हे पाहिलं आपण एका इक्वेशनचं पहिल्या इक्वेशनचं. सेम दुसऱ्या इक्वेशन साठी फ्रॉम इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 2 काय आहे तुमच्याकडे x प्लस 2y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 आहे. बघा इथं इक्वेशन 2 या लेस दॅन ऑर इक्वल टू आहे तर आपण काय घेणार होता 8. का कारण आपल्याला कॉन्स्टंट कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे इक्वेशन मध्ये झालं. सेम प्रोसेस कशी प्रोसेस आता पुट काय करणार मी x इक्वल टू 0 पुट केला तर पुट करा किती 0 प्लस 2y इक्वल टू 8 देन इम्प्लाइज 2y इक्वल टू 8. तर इथून y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे y इक्वल टू 8 डिवाइडेड बाय 2 देन y इक्वल टू किती आली तुमच्याकडे 4. ओके बघा ज्यावेळेस माझ्याकडे x आणि y ज्यावेळेस माझ्याकडे x व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली 4. हा तुमच्याकडे पहिला पॉइंट झाला या इक्वेशनचा. आता दुसरं बघा मी परत काय करणार आता उलट करणार y इक्वल टू 0 घेणार. आता जर मी y इक्वल टू 0 घेतला देन इम्प्लाइज पुट करायचं y इक्वल टू 0 x प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 8 देन डायरेक्टली x इक्वल टू किती आला 8 कारण 2 इंटू 0 0 तर x इक्वल टू किती आला 8 झालं. बघा ज्यावेळेस माझ्याकडे आता x, y पॉइंट बघा x व्हॅल्यू 8 आणि y ची व्हॅल्यू किती आली इथून 0 झालं. हे माझ्याकडे दोन पॉइंट भेटले आहेत. कोणते कोणते दोन पॉइंट पहिला पॉइंट आहे तुमच्याकडे 0,4 अँड दुसरा पॉइंट आहे 8,0. बघा हे दोन पॉइंट इथं आपल्याला भेटलेले आहेत. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये हे दोन पॉइंट भेटलेले आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये हे दोन पॉइंट. या दोन पॉइंटचा वापर काय करायचा आपल्याला दोन पॉइंटचा वापर करून आपल्याला लाईनचं इक्वेशन म्हणजे लाईन बनवायचे ग्राफवर झालं. आता याचा पण सोल्युशन ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने चेक करायचं आहे. तर तुम्ही जो बघा सेकंड इक्वेशन मध्ये मी जर 0 0 पुट केला इथं सेकंड मध्ये बघा 0 प्लस 2 इंटू 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 देन इम्प्लाइज तर तुमच्याकडे काय 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 बरोबर आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. बघा इथं 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट असल्यामुळे हे सोल्युशन तुमच्याकडे कशाने आला ओरिजिन साइडने. बघा परत सांगतो की तुम्हाला ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने सोल्युशन चेक करण्यासाठी तुम्हाला 0 0 पुट करायचं आहे. तर 0 0 जर स्टेटमेंट ट्रू आलं म्हणजे आपण 0 पुट केल्यानंतर जे लेस दॅन ऑर इक्वॅलिटीज आहे ती बरोबर आली तर ओरिजिन साइडने सोल्युशन असतो. आणि जर तुमच्याकडे सोल्युशन जर 0 जर ते जे स्टेटमेंट आहे ती फॉल्स आली सपोज असा आला असता काय तुमच्याकडे 0 इज ग्रेटर दॅन 8 तर बघा हे ट्रू स्टेटमेंट आहे का नाही हे फॉल्स आहे. का कारण 0 8 पेक्षा मोठा आहे का नाही मोठा नाही तर आपण काय सांगणार याला की फॉल्स स्टेटमेंट आहे याचं सोल्युशन जे बी असेल ते नॉन ओरिजिन साइडने आहे. चला आता आपण दोन्ही इक्वेशनचा आपण पॉइंट काढलेले आहेत. आता या आपल्याकडे टेबल मध्ये बघा टेबल काढायचं तर काढा नाही काढा इथून पण तुम्ही ग्राफ काढू शकता. टेबल मध्ये बघा इझी वाटतं टेबल मध्ये म्हणून मी टेबल बनवलाय. मे बी बुक मध्ये नाहीये पण तुम्हाला समजण्यासाठी हा टेबल बनवलाय. बघा पहिलं इक्वेशन आहे 2x प्लस y इक्वल टू 10. बघा ज्यावेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू 0 असेल पहिला बघा x व्हॅल्यू 0 त्यावेळेस y किती आला तुमच्याकडे 10. ओके तर नंतर बघा ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 घेतली त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 5. ठीक आहे बघा पहिला इक्वेशन 0,10 आणि नंतर किती 5,0 आलं. तुमच्याकडे साइन लेस दॅन ऑर इक्वल टू आहे सोल्युशन तुमच्याकडे काय आहे ओरिजिन साइडने. आता आपण पहिलं इक्वेशन सॉल्व्ह करूया पहिलं ग्राफवर. बघा आपल्याकडे ग्राफवर पहिल्या इक्वेशन साठी दोन पॉइंट कोणते कोणते तुमच्याकडे 0,10 आणि 5,0 हे दोन पॉइंट आहेत बघा. ठीक आहे बघा एक्स पहिल्या इक्वेशनचे दोन पॉइंट आपण काढले तर आपण ग्राफ बनवूया पहिला. हा तुमच्याकडे ग्राफ दिसतो बघा हा ग्राफ दिसतो तुमच्याकडे. आता या ग्राफवर या तुमच्याकडे काय करणार आहे माझ्याकडे दोन पॉइंट आहेत कोणते पहिला आहे 0,10 आणि दुसरा आहे 5,0. आपण हे ग्राफवर मांडूया. पहिला 0,10 म्हणजे कोणता पॉइंट तुमच्याकडे हा पॉइंट बघा एक्स ऍक्सिस 0 आणि वाय ऍक्सिस किती 10 म्हणजे 0,10. दुसरा पॉइंट कोणता तुमच्याकडे 5,0. ओके हे दोन पॉइंट बघा पहिला इक्वेशन दोन पॉइंट काढले हे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करून घ्यायचे. बघा मी दुसऱ्या इक्वेशनला अजून हात लावलेला नाही झालं. बघा हे दोन पॉइंट जॉईन करून घेतले मी. या इक्वेशनला नाव काय आहे तुमच्याकडे की 2x प्लस y इक्वल टू 10 याची इक्वेशन आहे. आलं. आता या आपल्याकडे आता आपल्याला काय करायचं आहे इथं आता काय करायचं सोल्युशन तुमचा ओरिजिन साइडने आहे तर मग ओरिजिन साइडने मी बघा या ओरिजिन साइड बघा हा तुमच्याकडे ओरिजिन आहे
ओरिजिन साइडला सोल्युशन आहे म्हणजे या साइडला सोल्युशन आहे, याचं आलं हे सोल्युशन. आता या पहिल्या इक्वेशनचं काम संपलं. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये या बघा, दुसरी इक्वेशन कशी आहे, x + 2y = 8. ज्यावेळेस माझ्याकडे x व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 4. बघा इथं मी काढलेलं आहे. ज्यावेळेस माझ्याकडे x व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती 4. दुसऱ्या वेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल तर x व्हॅल्यू किती 8. मग ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस x व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 8. मग हा पॉईंट किती आला तुमच्याकडे 0,4 आणि हा किती आला तुमच्याकडे 8,0. सोल्युशन तुमच्याकडे कोणत्या साइडने आहे, ओरिजिन साइडने. इथं पण बघा ओरिजिन साइडने आपण काढलेलंच आहे, इथं ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. आता त्याला दुसऱ्या इक्वेशनचं लाईन ड्रॉ करूया. x + 2y = 8 आहे. चला तर येऊया आपण 2 पॉईंट. याचे कोणते कोणते 2 पॉईंट भेटले आपल्याला, 0,4 बघा दुसऱ्या इक्वेशनचे 0,4 आणि दुसरा पॉईंट कोणता आहे 8,0. चला तर येऊया. पहिला पॉईंट आहे 0,4. चला 0,4 कुठं आहे तुमच्याकडे, हा 0,4 बघा 0,4 हा पॉईंट. दुसरा पॉईंट कोणता आहे 8,0 बघा 8,0 हा पॉईंट आहे तुमच्याकडे 8,0. बघा हे दोन्ही पॉईंट मी जॉईन करून घेणार. बघा लाईनचं इक्वेशन बनवायचं मला, हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतले मी, कारण 2 पॉईंट त्यासाठीच काढलेला आहे की मला काय करायचे, लाईन काढायची. बघा लाईन मी जॉईन करून घेतोय दोन्ही पॉईंट. बघा हे 2 पॉईंट मी जॉईन करून घेतले. या इक्वेशनला आपण काय नाव दिलं, x + 2y = 8 झालं. आता मी हे 2 इक्वेशन जॉईन केलेले आहेत. बघा तुमच्याकडे याचं सोल्युशन ओरिजिन साइडने आहे, तर ओरिजिन साइडने बघा इथं ओरिजिन साइडने मी ओरिजिन साइड ही आहे त्याची ओरिजिनच्या याच्यात. तर तुम्हाला काय दिसतं बघा की आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला दोन्ही कॉमन सोल्युशन कोणता दिसतो. बघा इथं पहिला तुमच्याकडे हा पण सोल्युशन आहे, हा इथं हा पण हा आहे का, नाही, परत हा आहे. ओके, आता किती पार्ट मध्ये डिवाइड झाला, इथं बघा हा पहिला पार्ट मध्ये, हा दुसरा पार्ट कॉमन सोल्युशन आणि हा तिसरा पार्ट. बघा इथं तुमच्याकडे हात येणार नाही कारण वरती सोल्युशनच नाहीये. पहिला पार्ट काय येणार नाहीये, बघा पहिला पार्ट मध्ये तुमच्याकडे जी दुसरी इक्वेशन आहे त्याचा सोल्युशन याच्या खाली आहे, कॉमन पार्ट येतो का, नाही, म्हणून हा सोल्युशन नाही. सपोज मी तिसऱ्यामध्ये आलो, तिसऱ्या पार्टमध्ये या रेड लाईन जी दिसते तुम्हाला दुसऱ्या इक्वेशनचं सोल्युशन आहे, पण पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन तर इथूनच आहे, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. तर तुमच्याकडे जो आहे हा कॉमन पार्ट कोणता आला, सेकंड मध्ये. बघा हा सेकंड जो पार्ट आहे तो पहिल्या इक्वेशनचा पण सोल्युशन आहे आणि दुसऱ्या इक्वेशनचा पण सोल्युशन आहे. म्हणून तुमच्याकडे इथून या हा जो पार्ट आहे तुमच्याकडे, हा पूर्ण पार्ट हा तुमच्याकडे झाला आता फिजिबल सोल्युशन. काय झाला तुमच्याकडे, फिजिबल सोल्युशन. बघा याचे बाउंड्री पॉईंट काढून घेऊया. पहिलं बघा बाउंड्री पॉईंट हा पहिला तुमच्याकडे, याला ओ नाव देऊया. हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट आहे पण माहित नाही आपल्याला, आपण काढून घेऊया. आणि हा तुमच्याकडे 14 पॉईंट. बघा 4 पॉईंट तुमच्याकडे आहे. पहिल्याला नाव दिलं ओ, दुसऱ्या नाव दिलं ए, तिसऱ्या नाव दिलं बी आणि हा दिला सी. ठीक आहे, तुमच्याकडे किती झाला आता, 4 पॉईंट झालेले आहेत. 4 पॉईंट मध्ये आता हे बघा आपल्याकडे काय आलं, हे रेक्टँगल आला. बघा तुमच्याकडे फिजिबल रिजन जो रेक्टँगल आहे ओ ए बी सी, मी तुमच्याकडे नाव दिलं ओ ए बी सी. तुमच्याकडे ओ ची व्हॅल्यू आहे बघा 0,0 हा ओरिजिन असतो. ए ची व्हॅल्यू आहे 0,4, बी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही काढायची आहे आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे 5,0. बघा हे सगळे व्हॅल्यू आलेले आहेत. आता आपल्याला फक्त बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बी ची व्हॅल्यू कशी काढणार, बघा हा कॉमन पॉईंट काढायचा आपल्याला. तर तुमच्याकडे दोन इक्वेशनचं कॉमन पॉईंट काढणं म्हणजे काय, दोन इक्वेशन सॉल्व्ह करणे. तर दोन इक्वेशन काय तुमच्याकडे बघा, पहिली इक्वेशन काय होती 2x + y = किती आहे 10 आणि दुसरी इक्वेशन काय तुमच्याकडे x + 2y = किती 8. बघा इथं हे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे, पहिली इक्वेशन दुसरी इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून जो आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू होतो त्याला आपण म्हणतो कॉमन पॉईंट. ठीक आहे, तर हा दोन्ही इक्वेशन टच होतो, इंटरसेक्ट होतो, तो कॉमन पॉईंट ज्याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्याला सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना आता हे सॉल्व्ह कसं करणार आपण, जर मी इक्वेशन हा इक्वेशन 1 आहे आणि हा इक्वेशन 2 आहे. बघा इक्वेशन 1 ला मी किती मल्टिप्लाय करतो, 2 ने मायनस करतो, म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय केलं मी 2 ने. तर 2x + y = किती 10. देन आता पुट करा इथं तुमच्याकडे, मल्टिप्लाय करा 2 ने, तर किती येईल तुमच्याकडे 2x प्लस, तर किती तुमच्याकडे 2 ने मल्टिप्लाय करा तर किती याला 4y = इथं पण 2 ने मल्टिप्लाय करा तर हा झाला 16. आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे बघा मायनस. मी इक्वेशन 2 ला का केलं, तर हा 2x आहे तर मला सॉल्व्ह होणार नाही, तर मी याला 2 सेम केलं तर करायचं काय तुमच्याकडे. आता 2x मधून 2x गेला 0 राहिला,
y मधून 4y गेला -3y राहिला, कारण मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस, छोट्या संख्येमधून मोठी संख्या मायनस करतोय, परंतु 10 मधून 16 गेला -6. देन 3y बघा मायनस दोन्ही साइडने मायनस मायनस कॅन्सल झाला इक्वल टू 6. देन y इक्वल टू किती 6 डिवाइड बाय 3. देन y इक्वल टू किती तुमच्याकडे 2 आला. बघा y ची व्हॅल्यू 2 आली तर पुट करा, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा तर तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल. आपल्याला कॉमन पॉइंट काढतोय मी, तर पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय तुमच्याकडे 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आली 2 इक्वल टू 10. देन 2x इक्वल टू 10 मायनस 2, कारण हा 2 प्लस आहे इकडे काय झाला मायनस झाला. तुम्ही कसंही सॉल्व्ह करा, फक्त काय x आणि y ची व्हॅल्यू सॉल्व्ह करायचे, दोन इक्वेशन सॉल्व्ह करू. तर मग किती आलं तुमच्याकडे 2x इक्वल टू 10 मायनस 2 किती 8. देन x इक्वल टू 4. ओके, कारण हा 2 डिवाइडला जाईल, 8 डिवाइड बाय 2 किती तुमच्याकडे 4. तर तुमच्याकडे जो कॉमन पॉइंट आला x व्हॅल्यू किती आली 4 आणि y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 2. बघा हा 4,2 पण आला इथं 4,2. आपल्याकडे 4 पॉइंट आलेले आहेत ओ ए बी. हे एक्स्ट्रीम पॉइंट तुमच्याकडे फिजिबल रिजन कोणता आला ओ ए बी, म्हणजे कॉमन रिजन, याला आपण फिजिबल रिजन म्हणतो. हा फिजिबल रिजन म्हणजे कॉमन रिजन सगळ्यात झालं. तुमच्याकडे 4 कॉर्नर पॉइंट होते, फक्त 4 कॉर्नर पॉइंटवर आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. चला या बघा इथं 4 व्हॅल्यू काढलेली मी. आता मला गरज पडते तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची. चला तर येऊया आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय होतं आपल्या क्वेश्चन मध्ये. तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय होतं की 5x प्लस 4y हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन होता. आता आपण 4 पॉइंटवर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू काढणार आहे. तर z इक्वल टू, चला तर व्हॅल्यू पुट करूया. आता बघा x व्हॅल्यू 0 या पॉइंटवर काढूया, किती 5 इंटू 0 प्लस 4 इंटू 0. तर टोटल आन्सर किती आला तुमच्याकडे 0, म्हणजे व्हॅल्यू ऑफ z किती आली 0. परत दुसरी व्हॅल्यू पुट करूया 0,4. तर किती तुमच्याकडे x व्हॅल्यू 0 आहे, तर 5 इंटू 0 प्लस 4 इंटू 4 इक्वल टू किती 16. मग z ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 16. आता या b पॉइंटवर काढूया व्हॅल्यू. तर b पॉइंटवर किती तुमच्याकडे z इक्वल टू किती 5 इंटू 4 प्लस 4 इंटू 2, कारण पहिली व्हॅल्यू x ची असते, दुसरी व्हॅल्यू y ची असते. तर 4 इंटू 5 20 आणि 4 इंटू 2 किती 32. सॉरी 28, कारण 4 दोन्ही 8 आणि 20 किती 28. त्याच्यानंतर या लास्ट वर z इक्वल टू 5,0 वर काढायचं 5 इंटू 0 प्लस 5 इंटू 5 x व्हॅल्यू 5 आणि नंतर तुमच्याकडे 4 इंटू 0. तर 5 इंटू 5 25 आणि प्लस 0 म्हणजे किती 25. बघा आपल्याकडे 4 व्हॅल्यू आल्या 4 कॉर्नर पॉइंट वर 0, 16, 28 आणि 25. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती वाटते तुम्हाला 28 ही जी आहे सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. मिनिमम विचारली असती तर मिनिमम 0 आला असता, मॅक्सिमम विचारल्यामुळे तुमच्याकडे आन्सर किती आला 28. चला तर आता 28 आलेला आहे. तर 28 ला आपण काय करूया आता, आपल्या मॅक्सिमम व्हॅल्यू आली 28 कोणत्या पॉइंटवर आलेली बघा 4,2 वर, म्हणजे तुमच्या ग्राफ मध्ये सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू या पॉइंटवर येते बी वर. तर आली बघा फायनल आन्सर तुमच्याकडे x इक्वल टू 4 आला, y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 2. हिचं ऑप्टिमल सोल्यूशन आणि मॅक्सिमाइज आला तुमच्याकडे z इक्वल टू 28. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह केलेला आहे. बघा हा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. लेक्चर 3 चेच आपण 2 पार्ट केलेले आहेत. आता उरलेले बघा या व्हिडिओमध्ये आपण 2 क्वेश्चन बघितलेले आहेत. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 3 क्वेश्चन पाहूया. असे म्हणून आपल्याला या लेक्चर 3 चे आपण किती व्हिडिओ बनवले 5 व्हिडिओ. ठीक आहे, चला तर पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 3 एक्झाम्पल घेऊ. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवायला विसरू नका. थँक्यू सो मच.